श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न। गेल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे। कृष्णा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा वाढल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात तिसऱ्यांदा कृष्णेचे पाणी शिरले आहे। त्यामुळे सोमवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास या मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। श्रावण सोमवार आणि गोकुळ अष्टमीचा देखील दुर्मिळ योगायोग असून भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान करून दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेतला। श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे। कृष्णा माईचे पाणी उत्तर द्वारातून प्रवेश करून श्रींच्या चरण कमळाला स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडते, त्यास चढता दक्षिणद्वार सोहळा म्हणतात। या पाण्यामध्ये भाविक स्नान करतात, यामुळे सर्व रोग पाप मुक्त होऊन पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे। नृसिंहवाडीत भाविकांच्या सुरक्षतेसाठी दत्तदेव संस्थानाकडून उत्तम प्रकारे सोय केली आहे। दरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी श्रींची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।